आज मी आली आहे हेअर कट करायला आणि आज संडेचा मी पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ अपलोड केला आहे, तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू ठेवा. तर संडेचा मी ब्लॉग बनवते आणि मी आता उठली झोपेतून. शेट अजून झोपले. तर संडेच्या पूर्ण दिवसभरामध्ये मी आज काय काय करणार आहे त्या रिलेटेड हा ब्लॉग बनवते. तर चला, आधी सर्वप्रथम मी उठल्या उठल्या काय करते मी तुम्हाला दाखवते. शेड झोपलेला अजून. चलो, मी उठल्या उठल्या काय करते तर रात्री सर्व मी झोपायच्या आधी सर्व भांडे वगैरे घासून ठेवलेत. तर हे सर्व भांडे लावणार आहे मी आता. तर सर्वप्रथम मी विंडो ओपन करून देते. उठल्या उठल्या मी सर्वप्रथम पूर्ण विंडो ओपन करून देते. आणि सकाळचे वाजले 8:15 आणि मी 8:15 वाजता उठली आहे. तर थोडा लेट नाही, तो मी रोज 6 वाजता वाजले. संडेच्या दिवशी मी 7:30-8 पर्यंत उठते. थोडं आज लेट झालं मला, नाहीतर डेली मी 6 वाजताच उठते. मंडे टू सॅटर्डे, संडेला थोडंसं लेट उठते. तर उठल्या उठल्या मी सर्व विंडो ओपन करून दिल्या आहेत आणि मस्त मस्त पाऊस पण आलेला आहे. तर चला थोडं 5-10 मिनिटं इथे थांबूया. क्लायमेट पण किती छान झालं आहे. समोर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. इथे पण सध्या आता न्यू बिल्डिंग ओपन होणार आहे. कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि मस्त पाऊस चालू आहे. तर चला, आज संडे तर मला खूप सारे काम आहेत, तर मी पूर्ण ब्लॉग टाकणार आहेत. आणि आज माझे पप्पा येणार आहे सायनवरून. पप्पा म्हणजे माझे फादर इन लॉ. आणि आज फादर डे असल्यामुळे आणि मग पुन्हा आपण तर आज मी ठरवलं हेअर कट करायचे. तर आज बघू मी दिवसभरामध्ये काय काय करणार आहे. पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ टाकणार आहे. तर आता मी उठल्यावर पहिलं सर्व घरातली कामं वगैरे आवरते 9-9:15 पर्यंत. मग त्याच्यानंतर मी शेटला उठवते आणि मग त्यांच्यासाठी मला नाश्ता करायचा. त्यांना आज रवा डोसा खायची त्यांची इच्छा आहे, मला रात्रीच सांगितलेलं. तर त्यांच्यासाठी ते बनवायचं आहे आणि मला आज हेअरकट पण करायचं आहे. गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. ब्लॉग कंटिन्यू ठेवा. आपण भेटूया थोड्याच वेळामध्ये. मी तोपर्यंत घरातली सर्व कामं आवरते, आंघोळ वगैरे करते आणि आपण कंटिन्यू करूया. आणि मग सगळं काम आवरल्यानंतर शेटला उठवूया. हॅलो, पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचं अमुश्री यूट्यूब चॅनलला मी स्वागत करत आहे. तर आंघोळ वगैरे झाली आहे, सर्व काम आवरलं आहे आणि शेट पण उठलेत. शेटला बनवायचं होतं आज रवा डोसा. पण काय बनवले शेट? पोहे. रवा डोसा खायची इच्छा होती. मॅडम बोलल्या की आज पोहे. सगळं काम वगैरे आवरलंय आणि मस्त गरमागरम पोहे बनवलेत. तर या पोहे खायला. आता आम्ही मस्त नाश्ता करतो. तर तुम्ही पण या नाश्ता करायला. तर आजचा दिवसभराचा कंटिन्यू व्हिडिओ चालू ठेवणार आहे आणि आज मी हेअरकट वगैरे पण करायला जाणार आहे. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू ठेवा. तर अजून बघा व्हिडिओ पूर्ण. तोपर्यंत मी मस्तपैकी नाश्ता करून घेते. तर सायनवरून माझे पप्पा आलेत, म्हणजे माझे सासरे. तर मला खारी आवडते खूप, तर त्यांनी माझ्यासाठी खारी आणली आहे. आणि माझ्या मम्मीनी म्हणजेच माझ्या सासूबाईंनी मला कढई दिली आहे. इकडे आहे घरी, तरी पण मम्मीने एक्स्ट्रा दिली आहे. बघा तुम्ही बघू शकता, ते घरामध्ये नारळ दिलं आहे, परत त्याच्यानंतर कचोडी दिली आहे, देन खुरासणीची चटणी दिली आहे, परत आंबे पण दिलेले आहेत मम्मीने. बघा मम्मी मला काय काय देत असते सायनवरून. तर दुपारचे वाजले 12:30. पप्पांचा आज उपवास आहे, तर पप्पांसाठी मी साबुदाण्याची खिचडी, परत त्याच्यानंतर शेंगदाण्याची झिरकं आणि पप्पांना आंबा कापून दिला आहे. पप्पांना तिखट खूप आवडतं म्हणून पप्पांना मी मिरच्या पण तळून दिलेल्या आहेत. तर पप्पा आता जेवतील. पप्पा म्हणजेच माझे सासरे थे. दुपारी वाजलेत 2:30. तर मी घरातलं सर्व आवरलं आहे, जेवण वगैरे सगळे झालेत. सायनवरून माझे पप्पा आलेले, तर पप्पा झोपलेत जेवण वगैरे करून. आणि मी आता रेडी वगैरे झाली आहे.
तर चला मी निघते हेअर कटिंगसाठी आणि मी कुठे जाते ते तुम्ही नक्की बघा आणि कोणता हेअर कट करते आणि काय. तर ब्लॉग कंटिन्यू चालू ठेवा. तर मी निघाली आहे आणि लिफ्ट काय अजून आली नाही आहे, तर लिफ्टचा वेट करू आपण. तर लिफ्ट आली आहे. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा आणि माझा मी पूर्ण हेअर कटिंगचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर तुम्हाला समजेलच मी कोणता हेअर कट करते. तर क्लायमेट तर पावसाचं झालंय. मी सोबत छत्री वगैरे काही घेतली नाही आहे. निघते. नवी ऑटो भेटली तर बरं. मला पोचायचं होतं, मी त्या लोकेशनवर आलेली आहे हेअर कट करण्यासाठी. तर बघा आता तुम्ही मी कोणता हेअर कट करते आणि मला कसं वाटतं तो हेअर कट. तर बघा तुम्ही, हे आहे सलून. तुम्ही पण इथे नक्की विजिट करा. तर खूप छान असं आणि खूप मस्त असं त्यांनी माझं हेअर कट करून दिला. नक्की फायनली माझा हेअर कट डन झालेला आहे. खूप डेजपासून मला हेअर कट करायचा होता. तर कसं वाटतं आहे माझा हेअर कट मला नक्की सांगा. बघा कसं वाटतं आहे. तर फायनली हा हेअर कट मी केलेला आहे. हेअर कटचं नाव आहे लेअर कट. हा 4th ते 5th टाईम असेल की कारण की मी हाच हेअर कट करते. हा माझ्या फेसवर सूट पण होतो आणि मला हाच हेअर कट खूप आवडतो. आणि माझे केस ऑलरेडी सिल्की आहेत आणि स्ट्रेट आहे, तर त्यामुळे तर मला कसली गरजच नाही आहे. तर कसा वाटतो आहे तुम्हाला माझा हेअर कट. खूप डेजपासून करायचं होतं. तर तुम्ही नक्की गाईज म्हणजे कोणालाही हेअर कट करायचं असेल किंवा अजून काही तर नक्की या पार्लरला व्हिजिट द्या. तर खाली पाहिजे तर मी तुम्हाला ॲड्रेस मेन्शन करते किंवा नाव तर तुम्ही आलं तेव्हा बघितलंच असणार आहे. तर नक्की तुम्ही या व्हिजिट करा. खूप छान असा हेअर कट यांनी माझा करून दिलेला आहे आणि मला खूप आवडला. तर कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग आजच्या दिवसाचा. तर हे बघा हे दाखवतात आहे तुम्हाला हेअर सेट करून झालेले आहेत. तर कसा वाटतं माझा हेअर कट. मी तुम्हाला फोटो पण दाखवते मी काढलेत हेअर कट झाल्यानंतर. तो फायनली माझा हेअर कट डन झालेला आहे. तर खूप जण आहेत की जे येतात चॅनेलमधले येतात आपले व्हिडिओ वगैरे बघतात, रेग्युलरचे अपडेट पण ठेवतात, पण अजून पण आपला चॅनल सबस्क्राईब करत नाहीत असे खूप जण आहेत. तर प्लीज असं काही करू नका. चॅनलला भरभरून प्रेम द्या आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा.
तर आजच्या दिवसाचा ब्लॉग मी इथेच संपवते आणि बघा तुम्ही माझा हेअरकट कसा वाटतोय ते.